नमस्कार मंडळी, आय एम केजो विथ अतरंगी अंकिता आणि आत्ता आपण आहोत बेलापूर रेल्वे स्टेशनवर. पण आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण लोकल ट्रेनने नाही करणार आहोत, तर आज मी फक्त कॅमेरा हँडल करणार आहे आणि तुमच्या मागून बघून चालणार आहे किंवा असं कॅमेरा पकडून चालणार आहे. बस आजची इन्फॉर्मेशन सगळी तो देणार आहे. सो असं काही नाही आहे. हे आहे बेलापूर टर्मिनल, म्हणजे नवी मुंबई मेट्रोचं पहिलं स्टेशन आणि हा पहिला गेट. असं तर या मेट्रो स्टेशनला 3 एंट्री आणि एक्झिट पॉईंट आहेत. मेट्रो स्टेशनच्या खाली ही भली मोठी अशी पार्किंग आहे. स्टेशनच्या या बाजूला युलू झोन आहे. इथे तुम्ही या इलेक्ट्रिक सायकलचा वापर करून बेलापूर फिरू शकता आणि तेही काही मिनिमम अमाऊंटमध्ये. आपण गेट नंबर 1 मधून एंट्री करूया. इथे स्टेअरकेस आहेत आणि एस्केलेटर्स सुद्धा. सो बेसिकली गेट 1 मधनं एंटर केल्यानंतर बघा इकडे तुम्हाला लिफ्ट दिसतील आणि हे आहे आपलं मेन एंट्रन्स. इथून आपण ॲक्च्युली मेट्रो परमायसेसमध्ये एंटर केलेलं आहे. सो आत एंटर केल्या केल्या हा बोर्ड तुम्हाला दिसेल जिथे प्रोहिबिटेड वस्तू इथे लिहिलेल्या आहेत. त्या सर्व गोष्टी घेऊन तुम्ही मेट्रोने ट्रॅव्हल करू शकत नाही. इथे प्रत्येक डेस्टिनेशनची कॉस्ट मेन्शन केलेली आहे. इथे जागोजागी नियमावली लिहिलेल्या दिसतील. जीपे पण आहे त्यांच्याकडे. इथून रिटर्न नाही मिळणार का? इथून रिटर्न नाही मिळत. आम्ही सध्या तरी सेंट्रल पार्कचे तिकीट काढलेत आणि हे कुपन झाले. रिटर्न जर्नीची तिकीट इथे नाही मिळत. सो त्याला रिटर्न जर्नी जेव्हा पण करायची, सो तुम्हाला तिथूनच तुम्हाला परत रिटर्न जर्नीची तिकीट काढायला. सो इथे आमच्या दोघांचे झाले 50 रुपीज. कॅशसुद्धा अवेलेबल आहे, UPI पेमेंटसुद्धा अवेलेबल आहे. अंकी अंकी एस्केलेटर्सने आम्ही वरती आलो आणि पुढच्या 2 मिनिटात मेट्रो आली. पेणधरहून येणाऱ्या मेट्रोसाठीचा हा लास्ट स्टॉप होता. नवी मुंबई मेट्रोचा फील घेण्यासाठी आम्ही मेट्रोत शिरलो. 3 कोणची छोटीशी अशी मेट्रो आहे आणि त्या मेट्रोमध्ये बसून सध्या तरी आम्ही प्रवास करायला सुरुवात केलेली आहे. तीन डब्याची ही छोटीशी मेट्रो एका टॉय ट्रेन सारखी दिसत होती. तशा आता 8 मेट्रोच्या फेऱ्या इथून रेग्युलरली चालतात आणि न्यूजमध्ये रिसेंटलीच मी वाचलं की अजून 2 मेट्रो इथे ॲड होणार आहेत. स्टेशन अत्यंत साफ आहे. जागोजागी CCTV कॅमेरा आहेत आणि हो, सिक्युरिटी गार्ड सुद्धा आहेत. बेलापूरपासून सेंट्रल पार्कला जाईपर्यंत रिक्षावाले 100 रुपये तर चार्ज करायचेच पर पर्सन. आता या मेट्रोमुळे एवढं इझी झालं ना की आम्ही पर पर्सन 25 रुपये देऊन तिथे चाललो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टाइम पण खूप वाचला. Exactly. कारण बेलापूरवरून ऑटोने जर आपल्याला सेंट्रल पार्कला जायचं असेल तर साधारण 20-25 मिनिटं लागायची आणि आता आपण हार्डली 8 मिनिटात पोहोचलो. एक्झॅक्टली. तेही खूप एक इंटरेस्टिंग सिस्टम अशी लावलेली आहे. इमर्जन्सीमध्ये तुम्ही या बटनाचा वापर करून डायरेक्टली जो ड्रायव्हर आहे मेट्रोचा त्याच्याशी संपर्क करू शकता. आणि इकडे माईक दिला आहे आणि त्याच्यावर एक्झॅक्टली तुम्हाला दिसत असेल इथे कॅमेरा आहे. सो माईकने तुम्ही बोलू शकता आणि कॅमेराने तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी संवाद करू शकता. बेलापूरपासून पेणधरपर्यंत टोटल 11 स्टॉप आहेत. खूप रिझनेबल सुद्धा आहे. इथे बरेच सारे इन्स्ट्रक्शन लिहिलेले आहेत, ते व्यवस्थितपणे फॉलो करा. रविवार असून सुद्धा मेट्रोत बरीच लोकं होती, म्हणजे वर्किंग डेज असताना ही मेट्रोत नक्कीच गर्दी होत असणार. मेट्रोमुळे आपण खूप कमी वेळात जास्त अंतर कापू शकतो. सो आता इथून आपण एक्झिट करत आहोत सेंट्रल पार्क टुवर्ड्स वी आर गोईंग.
एक्झॅक्टली मेट्रो स्टेशनच्या खाली थांबलो आहे आम्ही आणि माझ्या मागे बघताय ती आहे भली मोठी पार्किंग. सो प्रत्येक स्टेशनच्या खाली भली मोठी पार्किंग आहे. सो पार्किंगचं काहीच टेन्शन नाही आहे. पण जसं पाहिजे होतं तसा हा ब्लॉग नाही बनला असं आम्हाला थोडंफार वाटलं, कारण की बऱ्याच ठिकाणी शूटिंगची shootingचे परमिशन नाही restrictions आहे आहेत. आणि इन्फॉर्मेशन नाही सगळ्यांपर्यंत पोहोचू शकत. त्यांचं असं म्हणणं होतं की फर्स्ट डेला आम्ही फक्त शूटिंग ओपन केले होते, त्याच्यानंतर आम्ही शूटिंग सगळ्यांना बॅन केली. त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी असं त्यांनी लिहिलेलं आहे की छायाचित्रण केलं जाणार नाही किंवा त्याच्यासाठी परमिशन नाही आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. सो त्याच्यामुळे जेवढी इन्फॉर्मेशन पाहिजे होती तेवढी नाही पोहोचू शकलो, आणि जेवढं छोटं मोठं जमलं आहे तेवढं पोहोचवायचा प्रयत्न केला आहे तुमच्यापर्यंत. सो आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला नक्कीच कमेंट सेक्शनमधून कळवा आणि असंच आम्हाला कंटिन्यू सपोर्ट करत राहा, जेणेकरून आम्हाला पण थोडं एनर्जी येते आणि असं वाटतं की नाही आता आपल्याला अजून भरपूर सारे व्हिडिओ शूट करायचे आहेत आणि खूप सारा कॉन्टेंट जमा करायचा आहे आणि खूप साऱ्या ठिकाणी फिरायचं सुद्धा आहे. सो दिस इज अतरंगी अंकिता विथ केजो साइनिंग ऑफ फ्रॉम हाईवे लवर्स. ओके बाय. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.